दरम्यान माणिकराव कोकाटेंची आता हायकोर्टात धाव बघायला मिळते। अटक वॉरंट निघाल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे। ही अटक टाळण्यासाठी कोकाटे हायकोर्टात केलेल्याचं समजतंय। अनिकेत निकम यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंचं प्रकरण सकाळपासून आपण बघतोय। आम्ही फक्त सरेंडरसाठी वेळ मागितला होता। आता आम्ही हायकोर्टात ऑलरेडी अपील केलेलं आहे। अपील आमचं फाईल झालेलं आहे हायकोर्टामध्ये आणि आता पुढची सगळी लढाई हायकोर्टामध्ये होईल। हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा आम्हाला अधिकार आहे, प्रत्येकाला जसा अधिकार आहे तसा आम्हाला पण आहे। तर त्या अनुषंगाने या शिक्षेविरुद्ध आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागितलेली आहे। माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तुम्ही दिली, मात्र त्या संदर्भातले कुठलेही पुरावे नव्हते असं देखील हां, ते आत्ता आमच्याकडे ते पुरावे नव्हते सबमिट करा। आम्ही वेळ मागितला होता कोर्टाकडे की आम्हाला 1 तासाचा वेळ द्या। तर कोर्टाने सांगितलं की तसा वेळ देता येणार नाही। तर ते पुरावे यायला आत्ताच ॲडमिट झालेले असल्यामुळे पुरावे यायला थोडा वेळ लागतो। आता तुम्ही काय याच्या पुढे हायकोर्ट त्याच्यापुढे हायकोर्ट